मित्रहो, आपल्या व्यक्तिगत आयुष्यात असो किंवा राजकीय आयुष्यात आपण काही वाक्य उच्चारत असतो, आपण काही संवाद साधत असतो, काही वक्तव्य करत असतो आणि त्या वक्तव्यांचा किती मोठा फटका हा आपल्याला व्यक्तिगत आयुष्यात सोडा, पण एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला किंवा महाराष्ट्रातील आणि देशातील एखाद्या पक्षाला बसू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेंनी दोन वाक्य आणि एक शब्द उच्चारला आणि त्यांच्या आयुष्यातलं होत्याचं नवत झालं. असं काय उद्धव ठाकरेंनी उच्चारलं की ज्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे राजकारणातून जवळपास ब्लॅकआउट मध्ये जाण्याच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत, तेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त. मित्रांनो, आजपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्यातल्या बहुसंख्य गोष्टी या पडद्या आडच्या होत्या, अँटी चेंबर मधल्या होत्या, राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत वर्तुळातल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात खऱ्या ठरत आल्या. आज मी आपल्याला सांगणार आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली, की त्यांचे जे 9 खासदार आहेत त्यातल्या 6 खासदारांना वेगळा गट बनवण्याची परवानगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संसदीय पक्ष जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम करत होता त्या पक्षाचं होत्याचं नवत झालंय. काय घडलं ते मी आपल्याला सांगणार आहे. 4 वर्षापूर्वी असेच जून महिन्यातले दिवस होते. 19 जूनला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काही आमदारांना ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेला विधान परिषदेची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या वेळेला इथल्या आमदारांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे वेस्टिन या हॉटेलमध्ये पोहोचलेले होते. गोरेगाव मधलं पंचतारांकित हॉटेल हे एका बांधकाम व्यावसायिकाचं आहे आणि या बांधकाम व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये काही आमदारांना ठेवण्यात आलं होतं. तिथे एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना उद्देशून असं म्हटलं होतं की आईचं दूध विकणाऱ्यांची औलाद मला पक्षात नकोय. हे वाक्य उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना उच्चारून बोलायचं होतं. या वाक्यानंतर एकनाथ शिंदे जे तेव्हा नगरविकास मंत्री होते ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. अक्षरशः आपल्या अश्रूंना बांध कसा आणि कुठे करून द्यायचा हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना कळत नव्हतं. आपला पराभव कसा बसा किंवा आपल्या वाटेला आलेलं हे वक्तव्य कसं बस सहन करत एकनाथ शिंदे यांनी ती वेळ मारून नेली. त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्रचंड अस्वस्थता, अस्थिरता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात चलबिचल निर्माण झाली होती. बघता बघता आमदारांकडून हे वाक्य आणि तिथली सगळी दृश्य ही अनेक शिवसैनिकांपर्यंत पोहोचली आणि एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावले गेले असल्याची भावना उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर घडली. आता हे सगळं मी आपल्याला का सांगतोय तर असंच एक वाक्य मुख्यमंत्री, आता विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी उच्चारलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन आणि याच एका विधानाचा खूप मोठा मनस्ताप देवेंद्र फडणवीस यांना झाला होता. त्याचप्रमाणे आणखी एक शब्द उद्धव ठाकरे यांनी उच्चारला होता, तो होता अमित शहा यांच्यासाठी. अमित शहा यांचा उंचपुरा बांधा, त्यांची काहीशी लट्ट अशी शरीरयष्टी आणि त्यांची चालण्याची एक विशेष लकब याची तुलना उद्धव ठाकरे यांनी अफजल खानाशी केलेली होती. आणि हा अफजल खान आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जो शिवछत्रपतींचा कोतळा काढण्यासाठी हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला होता. छत्रपतींना जीवे मारण्याचा प्रयत्न त्याच्याकडून करण्यात आला होता. त्याच अफजल खानाची तुलना केल्यामुळे अमित शहा हे सुद्धा स्वतः दुखावलेले होते. ही 2 वाक्य आणि एक शब्द याच्या नंतर या तिन्ही नेत्यांचं जे काही ठरलं त्याही पेक्षा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं जे काही ठरलं त्याची खूप मोठी किंमत ही उद्धव ठाकरे यांना चुकवावी लागलेली आहे. वेळोवेळी या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न हा शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे यांच्या काही निकटवर्तीयांनी आणि फडणवीस, शिंदे आणि अमित शहा यांच्या हितचिंतकांनी करण्याचा प्रयत्न केला.
पण त्यात पूर्णतः अपयश आलं, कारण उद्धव ठाकरे हे आपल्या चुका सुधारायला तयार नाहीयेत. ही गोष्ट खरी आहे की गेले 9 महिने उद्धव ठाकरे यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भाजपवर कोणत्याही परिस्थितीची टीका किंवा कोणत्याही पद्धतीची टीका केलेली नाहीये. परिस्थिती कितीही उद्धव ठाकरेंना आवडणारी नसली तरी उद्धव ठाकरे हे मोदी आणि शहांवर टीका करत नाहीयेत. पण त्याच वेळेला संजय राऊत मात्र भाजपचा समाचार घेत आहेत. अशी परिस्थिती असली तरी आता जे काही लोकसभेमध्ये भाजपला करायचं आहे ते करण्यासाठी भाजपला खासदारांची गरज आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जेवढ्या स्थानिक किंवा प्रादेशिक पक्षांमधून खासदार आपल्या पक्षात येतील तितके आपल्या पक्षात आणण्याचा किंवा एनडीए मध्ये आणण्याचा प्रयत्न हा आता मोदी शहा यांच्या भाजपने सुरू केलेला आहे आणि त्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्यावर देण्यात आलेली आहे. आता ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर का देण्यात आलेली आहे? कारण उद्धव ठाकरे यांच्यामुळे जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे खासदारांना निधी मिळत नाहीये, सरकार दरबारी असलेली त्यांची कामं होत नाहीयेत, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रांमधल्या असलेल्या संस्थांना सवलती आणि सोयी मिळत नाहीयेत आणि या खासदारांची व्यक्तिगत कामं उद्धव ठाकरे करू शकत नाहीयेत हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे संजय देशमुख असू द्या किंवा संजय पाटील असू द्या, या सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे. आपण खासदार तर झालेलो आहोत, पण आपण आपल्या संस्थांसाठी आणि मतदारसंघासाठी बिनकामाचे ठरण्यापेक्षा भाजपच्याकडे जावं आणि आपला फायदा करून घ्यावा. अशाच प्रयत्नातून हे 6 खासदार दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एनडीए बरोबर जाण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे वर्धापन दिन, जो ऐतिहासिक वर्धापन दिन आहे शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन, त्या वर्धापन दिनाच्या आधीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीखाली एक असा मोठा फटाका लावलाय की त्याची गूंज अगदी दूर दूर पर्यंत 7 समुद्रापलीकडे ऐकायला जाऊ शकते आणि ती ऐकणं हेच आता उद्धव ठाकरेंच्या हाती राहिलेलं आहे. आणि त्यामुळे 2 वाक्य आणि एक अशी उपमा की ज्या उपमेमुळे स्वतः अमित शहा हे काहीसे दुखावलेले होते आणि काहीसे नाराजही झालेले होते आणि त्या 2 वाक्य आणि 1 शब्दाचा बदला म्हणून उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण पक्षाचा सफाया हा करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जो मुहूर्त निवडलेला आहे तो सुद्धा शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचा गोरेगावच्या एनएससी सेंटर मध्ये जो कार्यक्रम होणार आहे शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचा, त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हे खासदार वाजत गाजत एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच्या व्यासपीठावर बसणार आहेत आणि गोरेगाव हा शिवसेनेनं आपला बालेकिल्ला केलेला होता. इथे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई राहतात. त्याचप्रमाणे गोरेगावशी एक वेगळं नातं हे शिवसेनेचं आहे, कारण याच हिंदुत्वाची कास धरत सुभाष देसाई यांच्यावरती जे काही कारवाई करण्यात आली होती त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर गोरेगावचं एक वेगळं महत्व हे शिवसेनेच्या आणि सामनाच्या वर्तुळामध्ये असल्यामुळे याच कार्यक्रमाची निवड ही या 6 खासदारांना भाजपच्याकडे जाण्यासाठी करण्यात आलेली आहे. 6 खासदारांना वेगळा गट स्थापन करण्याची एक परवानगी ही लोकसभा अध्यक्षांनी दिलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी या 60व्या वर्धापन दिनाच्या आधीच सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर जी वेळ आली आहे किंवा त्यांच्यावर जी परिस्थिती उद्भवली आहे ती त्या 2 वाक्यांमुळे आणि एका शब्दामुळे उद्भवली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की एखादा मोठा नेता आपल्या राजकीय जीवनामध्ये अशा ज्या काही चुका करतो त्या चुकांमधून त्याला धडा देण्याची ही पद्धत भाजपने जी अवलंबलेली आहे ती तुम्हाला योग्य वाटते का? एकनाथ शिंदे हे त्या वाक्याने दुखावलेले होते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंवरती सूड उगवण्याकरता त्यांनी आपल्या जीवाचा शेवटच्या क्षणापर्यंत मुकाबला करत उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा ही जी काही खुणगाड बांधलेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.